दुसऱ्या स्पॉटवर आलोय कारण तिकडे आम्हाला मासे नाही भेटले. हात दे ना. तांबूशी हा दुकानाचा रॉड आहे. हा रॉड रील वेगळी आहे. काय प्लॅनिंग आहे यांचं. मासा जर एक भेटत नाही. मी टेंटमध्ये बसले होते तर आमचा टेंट उडायला लागला. इथे आम्ही आलोय तिथे थोडं रिस्की आहे. म्हणजे इथे हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. तर मी आणि शुभू आता आम्ही घाईघाईत व्लॉग करतोय. आम्हाला निघायला वेळ झाला म्हणून आम्ही आधी खूप लवकर जरा जायला पाहिजे होतं. तर लेट झाला. जेवण वगैरे निघतोय आज. तर आम्ही आज चाललोय फिशिंगला. फिशिंग करायला जातोय. तर मी शुभू आणि अजून ह्याचा तुझा एक भाव आहे ना. माझा एक भाव आहे, तो येणार आहे आमच्यासोबत. आम्ही सर्व रॉड फिशिंग करणार आहे. बाकी सर्व मटेरियल घेऊन पाठी ठेवलेलं आहे. पुढे त्याला पिक करायचं आहे आम्हाला. त्याला पिक करून झाल्यावर डायरेक्ट आम्ही जाणार आहे मिऱ्यावर फिशिंग करायला. व्हॉट द हेक. हे बघा काय झालं. एवढं पण मग्न नाही व्हायचं. आम्ही पिशव्या वगैरे घेतलेल्या आहेत मोठे. आम्ही तसं की आम्ही मोठे मासे पकडणार आहे. बघूया. तांबोशी पकडणार बोललाय म्हणून मोठी पिशवी घेतली. आता बघूया कोणते फिश भेटतात. आपल्या नशिबात काय आता भेटते आपल्याला. तर काय काय सामान वगैरे घेतलंय ते मी तिथे पोहोचल्यावर तुम्हाला दाखवेन. आता आम्ही निघतोय, फास्ट जातोय जरा. तर मेन म्हणजे तुम्हाला सांगायला विसरले होते, आम्ही रत्नागिरीमध्ये आहोत आता आणि रत्नागिरीमधील मिऱ्या गावात आम्ही जाणार आहोत फिशिंगला. तर शुभूचा माझा भाव आलेला आहे. नवीन रॉड घेतला नाही 5000चा. हॅलो. तर इथे आता आम्ही थांबलोय फिशिंग करायला. तुम्हाला इथे शुभू आणि गौरेश सेटअप करतायत. हे बघा, हा आमचा रॉड आहे आणि हा गौरेशचा आहे. तर इकडचा व्ह्यू दाखवते तुम्हाला. मी थोडीशी जर शुभूने मी बॉटलमधली फिशिंग करणार आहे. जर शुभूने मला दिलं करायला तर, कारण मला तिकडे जायला लागेल मग. आणि माझी चप्पल पण स्लिपरी आहे म्हणून. आणि ते दोघं रॉडने करणार आहेत फिशिंग. तर बघूया आम्हाला मासे भेटतात की नाही ते तुम्हाला समजेलच हळूहळू. इथे शुभू विसरलाय कसं लावायचं ते. काढ फक्त. इकडे सर्व लोक येत असतील. पुढे जातात. तिकडे पुढे पण खूप असतं काय पाणी. मासे चांगले भेटतात. मासे एवढे भरत. बापरे. ते बघ. बरोबर लावलाय का बघ. असं का फिरतोय पण हे टाईट बीट करायला लागेल. नाही हे तर तुझं. तर आता आमचा प्लॅन झाला इथे टेंट लावायचा. कारण आम्ही इथे नाही म्हटलं तरी 2-3-4 तास तरी थांबणार आहोत. माझ्यासाठी लावतो मी. इथलं इथे अंतर आहे तरी पण टेंट लावतो. पाऊस आला तरी छत्री आणलेली आहे आम्ही, तरी पण आम्ही टेंट लावतो. मला पण सांग काय करायचं. इथे लावू काय गोप्रो. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका प्लीज. अजिबात म्हणजे अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. हा बघा आमचा टेंट. आमचं घर तयार झालेलं आहे.
मी टेंटमध्ये बसले होते तर आमचा टेंट उडायला लागला. तुम्हाला दाखवते आता मी. कारण शुभूने त्याचे एक्स्ट्रा काय लावायचं असतं ते लावलेलं नाही. हे नट्स काय असतं, हे काय असतं रे, ह्याला पण नाही माहिती. बोलतात त्याला काहीतरी बोलतात. हे बघा, हे नाही लावले. उठू मी? उडणार नाही ना? एकच सोड जरा. काय इकडे हे लावतोय आता एक्स्ट्राचं येते. हे ठरवतात ना, ते विकायलाच ठरवतात. होय, त्याला विचारू काय विकतो काय, सांगूया आपल्याला गाव लावून काय. काय प्लॅनिंग आहे यांचं. मासा जर एक भेटत नाही आणि दुसऱ्याचे भेटले, तिथे बाकीचे पण लोक फिशिंग करतात, त्यांचे लोकांचे भेटलेले आहेत मासे, ते विचारतात, विकत घेणार आणि मग लोकांना सांगणार. लोकांना नाही, घरात इम्प्रेस करायला घरातल्याच लोकांना की आम्हाला मासा भेटला. आमच्याकडे आमची इन्व्हेस्टमेंट खूप आहे. बघा, एक रॉड. कुठे दुसरा? ते हँड फिशिंग करतात. होय, ते हँड फिशिंग करतात, पण ते प्रोफेशनल आहेत. हा पण एक रॉड आहे. हा जवळजवळ, हा किती 6,000चा आहे ना? हा रॉड होय ना? टोटल ते काय ते रील काय म्हणतात? हा आहे ना, ह्याला रॉड बोलतात. ही मशीन वेगळी असते, ह्याला रील बोलतात. टोटल खर्च 12,000चा आहे ह्याचा, म्हणजे त्या रॉडचा. दिसतोय ना तो उभा आहे, तो तिथे उभा आहे म्हणजे ठेवला आहे तो. शुभू, आज मासा भेटेल काय? मम्मीला फोन कर आणि ते वाटप वगैरे करून ठेवायचं. आधी मासा भेटू दे, मग मम्मीला फोन करते. आता आमचा टेंट हलत नाही, मस्त त्याला बांधलाय. फर्स्ट टाइम आम्ही टेंट इथे बाहेर आणलाय, मस्त वाटतंय. शुभी, मी येऊ? शुभी, मी येऊ? मी आले इथे आता खाली आणि आम्हाला अजून पण एक पण मासा भेटलेला नाही आहे. गौरेश तिकडे ट्राय करतोय. आणलेला आहे, घरी अडकली होती आमची, म्हणून तो शुभू तिथे गेलेला. तुटला? एखादा दुसरा कोण असतो तर त्याने सोडून दिलं असतं. मला दे ना. बिचारा टेंटची चेन लावायला पाहिजे होती. आता मी करणार आहे. असं धरायचं, काय करायचं मला सांग. आता मी चप्पल काढते. अश्विन, माझा फोन घेऊन आलेस तू? हो, इथे आहे. थांबा जरा, व्हिडिओ बंद करतो. ही फोन पाडून टाकेल, फिशिंग महागात पडेल मला. आता मी ऐश्वर्याला देतोय. फिशिंग कशी करते बघूया आता. हिला समजवलंय, एकदा समजवलंय. असं डायरेक्ट सोडू? सांग ना, पुढे जाऊ ना? हो, इकडेच थांबते. हो, हे थांब ना बाबा. इकडे पकड, एका बोटाने इकडे जा. ही लाईन अशी पकड. ओपन करायचं. किती झाली? आता फेकायचं आहे तुला. असंच फेकू? हां, बघ. थांब थांब. हां, जोरात. नीट नाही बसत आहे पाय. कसे मासे भेटणार यांना? हे असे टंगळ मंगळ घेतो. वा, इकडेच. हा, बंद कर ते, बंद कर. अगं ते बंद कर पहिलं. हा, फिरव, अडकव नको प्लीज. बस तू, बाहेर जाते की आत येते? तू ओढ ओढ, पटापट ओढ. बस करू हिला, नाही ते अडकवून टाकलं तर काहीच होत नाही. आई गं, अडकलं. दे, तू जा तिकडे, पाठी घेऊन जा. पाठी मी जाऊ तिथे आणायला? टेंट बंद जा. तिकडे गेलीस तर गेलीस भाऊ.
पहिल्यांदाच अडकले घरी. आता नाही फिशिंग करणार मी. काय सावकाश पडला असताच आता. दगडांवर शेवाळ खूप आहे. हा हे स्लिपरी एक खूप आहे बघा. गौरेशला पण नाही काय एक भेटलंय आणि आम्हाला पण नाही भेटलंय. वाव किती भारी वाटतंय. तो बघा तिकडे गौरेशने परत पिशव्याच काढल्या नाहीत. हॅलो. सो गाईज तुम्हाला मी आता सांगतो, हा दुकानाचा रॉड आहे. हा रॉड रील वेगळी आहे. तर मोस्ट प्रॉबब्ली तुम्हाला ह्याचा एक्सपेन्स सांगतो. ही 1000 रुपीजपासून स्टार्ट होते आणि ते मॅक्स टू मॅक्स 10, 15, 20पर्यंत पण फक्त रॉड जाऊ शकते. त्याच्यापेक्षा पण पुढे जाऊ शकते. आणि ह्याला म्हणतात रील. ही मशीन आहे. आता माझी जुनी झाली पण ही पण खूप एक्सपेन्सिव्ह असते. 18,000, 20,000, 25,000, मॅक्स 70,000, 80,000, 1 lakh, 1.5 lakhपर्यंत पण जाते ती. म्हणजे जेवढी तुम्ही मागणी घ्याल तेवढी तुम्हाला कास्ट करायला पण भारी पडते आणि मस्त असते ती. ओके थँक्स. आज पुढचे एवढेच, कारण का आम्हाला मासे भेटत नाही त्यामुळे आमचा मूड ऑफ आहे जरा. माझे मारशील तिथे. आता बघूया एक तरी मासा भेटतोय काय. आणि इकडे येऊन मासा भेटला आम्हाला तरी आम्ही खूप खुश होऊ. एक जरी मासा भेटला तरी. बघितलं ना बाकी दाखव. आमची तयारी बघितलं ना, तुम्हाला दाखवलंय टेंट लावलंय ते त्यांना दाखवलंय आधीच. आणि अशा तऱ्हेने परत एकदा अडकलेला आहे. फायनल अडकलेला आणि हा संपला. अडकल्यावर काढता आलं पाहिजे. काही लोक अडकल्यावर सोडून देतात, जसं की मी. आय थिंक आपल्याला स्पॉट चेंज केला पाहिजे. मग चेंज करणार ते बघ. ती लोक जातात आता तिकडे जाऊया. आई तो भिजला. आणि बघा त्याला सांग गौरेशला स्पॉट चेंज करूया. स्पॉट चेंज करू. तो नुसतं पिशव्यात काढतोय. शी हे स्पॉट चेंज करूयातच. इकडे जाऊया. मग आपल्याला टेंट पण काढायला लागणार आता. टेंट काढतो आम्ही. आमचं टेंटचं काम झालेलं आहे. आता इकडे आलो. ह्याला विचारायला हा विकतोय का मासे. बघूया ह्याला काय मासे भेटले. हा विकायचे आहेत काय. नाही काय काय किती भेटले. सारखेच आहेत काय. मस्ती तांबूशी. दोनच आहे. बघ विकायचे असले तर सांगा मला. इकडेच आहे बाजूला. काही ना लाव मिरकवाडा काय बघा सांगा मला. तिकडे आहे. तर आता आम्ही दुसऱ्या स्पॉटवर आलोय कारण तिकडे आम्हाला मासे नाही भेटले म्हणून. उतरशील ना. हा मी उतरीन. गेल्या वेळेस उतरलेली. तू मागे ये मग मी पुढे जाते. थांब. फोन दे मला. मोबाईल नाही पिशवी धर. अरे चालू आहे. थांब. चप्पल ही स्लिपरी आहे. मला या चप्पलने नाही जमणार. तुझे हात दे. हात दे ना. बापरे. जा आता मी येते बरोबर.
इथे पाणी खूप शांत आहे. बघूया इथे भेटतोय काय मासा. इथे आम्ही आलोय तिथे थोडं रिस्की आहे. म्हणजे इथे पाणी मगाशी तिथे होतं पाणी आणि आता इथे आलंय पाणी. म्हणजे हळूहळू पुढे पुढे येते, जास्त जास्त भरतंय पाणी. म्हणजे समजत नाही ते पाणी आणि त्याचा आवाज पण नाही येत, त्यामुळे समजत नाही अचानक भरतंय ते. शुभू तिकडे गेलाय. एक तरी मासा भेटू दे प्लीज. मस्त आम्ही जाऊन माशाची करी करून खाऊ. नाही तर मम्मी फ्राय करतील काहीतरी. जे काय बनवणार माशाचं मम्मीच बनवणार. मला काही ते जमत नाही म्हणून. आणि त्या मस्त बनवतात. आम्ही खातो नम 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 करून. हॅलो गाईज, आम्हाला मासे तर भेटले नाहीत. किती वेळ झाला. आम्ही आता आलेलो 3 वाजता आलो होतो. आता किती वाजले शुभू? 6 वाजले असतील. 6 तरी वाजले असतील. पण आम्हाला नाही भेटले म्हणून मी कालवं काढत बसले होते. तर ते मला काही प्रॉपर जमलं नाही आणि काहीच नाही भेटलं म्हणून आता शुभू बघा काय गोळा करतो. दाखव. हे खातात. तुम्ही खाता ना? हो, लहानपणी खाल्लेले. ह्यांनी लहानपणी खाल्लं होतं. मी नाही खाल्लेलं हे. पण बघूया आता घरी जाऊन त्याची टेस्ट कशी आहे ती कळेल. पण मी एक टेस्ट करून बघणार. तरी पण मी खाल्ले नाही तरी पण मस्त लागतं. दाखव ना जरा परत एकदा. ह्याच्या आतमध्ये आहे ते बघा. हे बघा हे ते वाला. पिननी काढायचं असतं. कशाने? पिननी. हे ते तू पण कलेक्ट कर लगेच. निघायचा टाइम झालाय. निघायचा टाइम झालाय. परिस्थिती वाईट आहे आमची खूप. मासे ते भेटले नाही, त्यामुळे ह्याच्यावर काम चालवते आता. कारण का आता दिवस खराब आमचा नाही, इकडे सर्व लोकांचा. दाखव बघा इथे किती लोक करत आहेत. तर ते पण सांगतात आम्हाला मासे नाही भेटले म्हणून. आमच्यावर गौरेश पण जॉईन झालाय. तो पण शोधून देतोय आम्हाला हे वालं. माझा हाच गेला, तो रबरच गेला. तुटला. तो महाग होता ना, 350 रुपयाचा होता. माहिती आहे मला तो. 1 किलो तांबूशी काढली की विकत घेतली असते मी. त्या थर्मोकॉल मध्ये अडकलाय तो. थर्मोकॉल दिसतोय काय? पडला. इथून कोणती बोट आली ना, तर त्याला मी सांगितलं असं काढून दे म्हणून. बोट पण येत नाही. तोडला म्हणजे माझ्याकडे पण होता तो, मोठ्यातला होता. महाग असतात खाली ते. एवढे मोठे तरी पाहिजे. हे जास्त छोटे छोटे घेऊन काय उपयोग नाही. कायम नक्की हेच आहे ना? नाहीतर खावा काय पण. एक चपाती एक घास खाल्ला तरी बस. वा, मला भरपूर भेटले. लहानपणी खायचंय. तर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल, ये ना तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे कसं लागतं आणि हे कसं तुम्ही लागतं खाल्लं असलात तर सांगा आम्हाला पण. टिल देन बाय बाय.